नांगराला बैलाऐवजी बायकोला झुकण्याची वेळ आलेल्या शेतकऱ्याला सरकारनं मदत म्हणून दिलेला बैल हाच मुळात मरतुकडा निघाला। त्याचं झालं असं, लातूरचे दादासाहेब गायकवाड या शेतकऱ्याचा बैल वीज पडून मेला आणि त्यानंतर दुसरा बैल घ्यायला आपल्याकडे पैसे नाहीत। अशा परिस्थितीत या शेतकऱ्यानं खरीपाच्या तोंडावर नांगराला आपल्याच बायकोला झुकलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर प्रशासनानं आणि सरकारने याची दखल घेऊन या शेतकऱ्याला गोशाळेतील एक बैल आणून दिला। पण जेव्हा या शेतकऱ्यानं हा बैल नांगराला जुंपला, तो पहिल्याच दिवशी या बैलानं मान टाकली आणि सरळ तो आडवाच खाली बसला। जेव्हा या बैलाची तपासणी केली गेली तेव्हा तो बैलच आजारी निघाला आणि आता या बैलाच्या उपचाराचा खर्चच या शेतकऱ्यावर ठेपला आहे। माध्यमांनी याच्या बातम्या केल्या तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली आणि त्यांनी आता लातूरच्या कलेक्टरला आदेश दिले की त्या शेतकऱ्याच्या पसंतीस येणारा आणि यासोबत शेतीसाठी उपयुक्त असणारा असा बैल त्याला घेऊन द्या। पण मुळात प्रश्न हा आहे की जर गोशाळेतील बैल हा कष्टाच्या कामासाठी नसतो, हे त्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं का, सरकारलाही माहिती नव्हतं का, तरी देखील फक्त दिखाव्यासाठी या शेतकऱ्याची मदत केली गेली। मदत ही दिखाव्यासाठी नसते तर समोरच्या माणसाला ती खरं निस्वार्थपणे केली जाते, तीच खरी मदत असते। परंतु शेतकऱ्याची अशा प्रकारे थट्टा मारल्यानं त्यामुळे पुन्हा एकदा आता व्यवस्थेवर प्रश्न विचारले जातात। पण तुम्हाला या घटनेवर काय वाटतं, कमेंट करून व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा।